नमस्कार। याच्या आधीचा जो व्हिडिओ होता ना ते शिकवता मध्येच तो कट झाला, म्हणून त्यालाच कंटिन्यू आता मी हा पुढचा घेतोय। याच्यामध्ये मी पहिल्या याच्यामध्ये जुन्या पुस्तकातली काही गणितं घेतली होती। आता आपल्या पुस्तकामधलं जे 3.1 आहे त्यातलं पहिलं गणित या ठिकाणी मांडलेलं आहे। इन इंग्लिश, अँगल बी इज 40, अँगल इज 70, फाइंड अँगल एसीडी। एसीडी इज अ एक्सटेरियर अँगल। तुम्हाला कोन एसीडी हा बाह्य कोन दिलेला आहे। आधी असं करतो इंग्लिश मध्ये सांगतो, मग मराठीत सांगतो। अँगल एसीडी इज एक्सटेरियर अँगल। मग अँगल एसीडी इज इक्वल टू अँगल ए प्लस अँगल बी रिमोट इंटेरियर अँगल थेरम। पूर्ण लिहायचं। याच्यात माप बाहेर ए दिलाय 70, हा दिलाय 40। संपलं, एकदम सोपं होतं। म्हणजे 1, 2 आणि हा 3, आउट ऑफ दॅट 3 इफ यू हॅव गिवन एनी 2 you can find the third angle easily. Suppose here you have given exterior angle and find angle P. Listen, angle PRS is equal to angle P plus angle Q. Remote interior angle theorem. You have to just put the values. It is 135. Angle P is not given and it is 80. Plus 80 becomes minus. So you will get angle P 55. It's very simple. त्रिकोणामध्ये तुम्हाला त्रिकोणाचा बाह्य कोन दिलेला आहे, बाह्य कोन विचारलाय आणि हे दोन कोन दिले ते दूरस्थ अंतर कोन आहे। मग 1, 2, 3 पैकी कोणते दोन दिले तुम्हाला तिसरा काढता आला पाहिजे। मग कोन एसीडी बरोबर कोन ए अधिक कोन बी, किमती घातल्या फक्त याची 70, बी ची 40, 110। इथं म्हणायचं दूरस्थ अंतर कोनाच्या प्रमेयाने आला का 110। इथे तुम्हाला हा दिलाय बाह्य कोन आणि हा दूरस्थ अंतर कोन दिलाय, तुम्हाला विचारलं पी काढा। मग पी आर एस बरोबर कोन पी अधिक कोन क्यू, कारण याचं दूरस्थ अंतर कोनाचा प्रमेयाने आणि याच्यात हे जबाब दिला 135, हा नाही दिलेला आणि याचा दिला 180। फक्त किमती भरलाय, हा अधिक 80 ला वजा होईल बरोबर कोन पी आणि कोन पी आला 55। अशा पद्धतीने आपण पहिलं गणित सोडू शकतो। दुसऱ्या गणितामध्ये बघा आपण काय केलंय, जे सोपी आहेत ती आपण थोडीशी पटापट घेऊया। आता दुसऱ्या गणितामध्ये त्रिकोण PQR, त्रिकोण PQR मध्ये इंटरँगल PQR P बरोबर 70, Q 65 आणि R विचारलं। किती सोपं आहे हो। कोन P अधिक Q अधिक R बरोबर 180। त्रिकोणाच्या कोणाच्या मापाची बेरीज 180 असते। इंग्लिश मध्ये म्हणायचं अँगल P अधिक Q अधिक R बरोबर 180। अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल 70। फक्त किमती भरायच्या, ह्याची बेरीज तिकडे गेला वजा होईल, म्हणजे R मिळून जाईल। तिसरं, मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल्स आर x डिग्री, x मायनस 20 डिग्री आणि x मायनस 40 डिग्री। आधी इंग्लिश मध्ये सांगतो, फाइंड देअर मेजर्स। म्हणायचं मेजर ऑफ फर्स्ट अँगल x, मेजर ऑफ सेकंड अँगल x मायनस 20, मेजर ऑफ थर्ड अँगल। अशा 3 ओळी घ्यायच्या आणि तिघांची सम x प्लस x मायनस 20, x मायनस 40 इज इक्वल टू 180। अँगल्स ऑफ प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल 3x, हे दोघांची बेरीज साइन ऑफ सेम, ऍडिशन, बिगर साइन। हा मायनस तिकडे गेल्यावर प्लस होईल आणि गुणिले 3 भागिले होईल। मेजर ऑफ फर्स्ट अँगल इज इक्वल टू 80, मेजर ऑफ सेकंड अँगल इज इक्वल टू x मायनस 20, 80 मायनस 20 60, मेजर ऑफ थर्ड अँगल x मायनस 40, 80 मायनस 40 40। काय दिलंय गणितात मराठीत सांगतो आता। 3.1 मधलं तिसरं गणित आहे। त्रिकोणाची तीन कोणाची मापे अनुक्रमे x 20 x 40 आहेत, तर त्यांचे मापे काढा। त्रिकोणाचे 3 अनुक्रमे, 3 कोण अनुक्रमे। आपण म्हणायचं पहिल्या कोणाचे माप x, दुसऱ्या कोणाचे माप, तिसऱ्या कोणाचे माप, असं मराठीत आहे। तिघांची बेरीज बरोबर 180। x x x 3x वजा 20 आणि वजा 40, समान चिन्ह बेरीज केली मोठे चिन्ह वजा 7। हा वजा 7 तिकडे गेला अधिक झाला आणि गुणिले 3 भागिले 80 आला। मग खाली काय म्हणतात, पहिल्या कोणाचे माप बरोबर 80, दुसऱ्या कोणाचे माप x वजा 20, 80 वजा 20 60, तिसऱ्या कोणाचे माप x वजा 40
80 वजा 40 40. संपलं. आता 3 झाले पहिले. त्यानंतर 5वं गणित समजून सांगतो बघा, सोपी आहे म्हणून सांगतो, की जे तुम्ही घरी करू शकाल. समजावून सांगतोय म्हणजे तुम्हाला मी कसं सोडवलं हे मी सांगतोय. एकदम तुमच्या मनाने पण करायची काही गरज नाहीये, पण ही आपल्याला घरी सोडवता आली पाहिजे. आता बघा, TENMR 140 100 Y X Z. तुम्हाला सरळ सरळ प्रश्न आहे, फाइंड एक्स वाय झेड. एक्स वाय झेडच्या किमती काढा. पहा बरं का, आधी इंग्लिश मध्ये सांगतो. EMN plus EMR is equal to 180. Angles are property of triangle. Sorry. Angles in the linear pair. Z plus 140 is equal to 180. म्हणजे हा येईल 40. कळलं? ओके. आता हा एक्सटेरियर अँगल आहे, याची इज इक्वल टू, हे दोघांची बेरीज होईल. तसं मी करू शकता, किंवा TEN plus NEM is equal to 180. Angles in the linear pair. 100 अधिक y बरोबर 180. हा y. आणि इन ट्रायंगल ENM, मेजर अँगल ENM plus EMN plus NEM बरोबर 180. x plus 80 plus 40 is equal to 180 60. आले की एक्सप्रेशन? कळतंय का? इट्स व्हेरी सिंपल. आता मराठीमध्ये हे दोन कोण निश्चित कोण आहेत? EMN अधिक EMR बरोबर 180. झेड अधिक 140 बरोबर 180. झेड आला 40. तसे हे दोघं पण TEN अधिक NEM बरोबर 180. 100 अधिक y बरोबर 180 म्हणजे y 80. आणि मग त्रिकोणामध्ये ENM अधिक EMN अधिक NEM तिघांची बेरीज 180. x अधिक z अधिक y बरोबर 180. या किमती भरा दोन्ही, तुम्हाला x मिळेल. बरोबर आहे का? एखादी म्हणत सर मी हा 80 काढला, हा 40 काढला, 100, याच्याबरोबर ह्या दोघांची बेरीज देईल. EMR बरोबर E अधिक N म्हणजे 140 बरोबर x अधिक y. 140 बरोबर x अधिक 80 हा वजा होईल तरी चालेल. दुरस्तांतरणाचं प्रमेय सोपं गणित कसं आहे का? त्याच्यानंतर पुढचं आता मी तुम्हाला 5वं सांगितलं. आता 6वं बघा. BARDE हा 40 हा 70. तुम्हाला हे दोन अँगल काढायचे. हा इन फिगर रे AB पॅरलल रे B हे दोघं समांतर दिले. फाइंड DRE म्हणजे हा अँगल आणि ARE हे दोन अँगल काढायचे तुम्हाला. पहिले इंग्लिश मध्ये सांगतो. AB पॅरलल D अँड हे बघा असं असे एकदम पॅरलल, ही घेतली ट्रान्सव्हर्सल AD. हे कोणते अँगल होतील? करेक्ट अल्टरनेट अँगल BA BAD आणि ADE. अल्टरनेट अँगल थेरम बिकॉज पॅरलल इज गिवन. यातला कोण आहे? हा किती? 70. हा आला 70. या ट्रायंगल मध्ये इन ट्रायंगल RDE plus DER plus DRE is equal to 180. 70 plus 40 plus हा बरोबर 180. 70. हे दोघं लिनियर पेयर आहेत. DRE plus ARE is equal to 180. 70 plus ARE is equal to 180. 180 minus 70 म्हणजे हा 110. संपलं. मराठीमध्ये बघा. AB पॅरलल D सॉरी रे किरण AB आणि किरण D एकमेकांना समांतर दिलेत आणि AD आपण ट्रान्सव्हर्सल घेतली, आपण घेतली. असं केलं
म्हणजे हे दोन कोणते कोण झाले? व्युत्क्रम कोण, आंतरव्युत्क्रम कोण म्हणतो आपण त्याला. जेव्हा दोन रेषा समांतर असतात तेव्हा व्युत्क्रम कोण समान असतात, समान मापाचे असतात किंवा एकरूप असतात. म्हणून मी लिहिलं कोन बीएडी बरोबर कोन एडी. बीएडी म्हणजे हा म्हणजे एडीई. इथे म्हणायचं व्युत्क्रम कोन प्रमेयाने. त्यातला हा 70 आहे म्हणून एडी 70 झाला. त्रिकोण डीआरई मध्ये कोन डीआरई, कोन डीईआर, कोन आरडीई बरोबर 180. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज 180 असते. डीआरई हा डीआर 40 आणि हा 70. हा 110 तिकडे गेला वजा होईल. हा 70. हे दोघं रेषीय त्रिकोण आहेत. मग डीआरई अधिक एआरई रेषीय त्रिकोण डीआरई 70 तिकडे वजा होईल 110. किंवा हा जो आहे ना हा या त्रिकोणाचा बाह्य कोण आहे? मग एआरई एक्सटेरियर अँगल बाह्य कोन याचं माप शेजारी सोडून दोघांचं बेरीज इतकं कोन डी कोन ई. त्याला आपण दूरस्थ अंतर्कोनाचा प्रमेय म्हणतो. रिमोट इंटिरियर अँगल थेरम हा 70 हा 40. पण हे सोपं आहे का रेषीय त्रिकोण. त्यानंतर पुढचं म्हणजे 6वं सांगितलं बघा मी बोलता बोलता. आता 9वं सांगतो आणि मग आपण थांबूया. 9व्यामध्ये प्रश्न असा आहे कोण एबीसीची मापे काढा. म्हणजे तुम्हाला एबीसी काढायचे, एबीसीचा किती काढायच्या. आता हे कसं लिहायचं तर बघा बरं का. हा कोन सी हे दोघं जे रेषीय लिनियर पेअर बरोबर 180. दोघांची बेरीज दोघांची सम कारण रेषीय त्रिकोण अँगल्स इन द लिनियर पेअर हा 100 वजा होईल म्हणजे कोन सी 80. हे विरुद्ध कोण आहेत? कोन बी बरोबर 70 विरुद्ध कोन किंवा व्हर्टिकली अपोजिट अँगल्स हा आला 70. त्रिकोणात तिघ जण आहेत. कोन ए अधिक कोन बी अधिक कोन सी बरोबर 180. त्रिकोणातील त्रिकोणाच्या मापांची बेरीज 180. अँगल ए प्लस बी प्लस सी इक्वल टू 180 अँगल्स प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल किती भरा तुम्हाला उत्तर मिळून जाईल. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूया. बाकीचं पुढच्या तासाला पाहूया. सोपी जी गणितं होती म्हणजे 3.1 मध्ये पहिले 3, 5वं 6वं त्यानंतर 9वं अशी 6 गणितं मी घेतली आहेत. 10 पैकी 4 राहिली आहेत की 4 आणि 26 पानावरची सोडून दिलेली 3 गणितं आहेत. 26 पानावर आणि 25 पानावर मिळून आहे ती. हे राहिलेली 4 7 गणितं पुढच्या तासाला पाहूयात. या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.